आपण भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे प्रकार याविषयी चर्चा करणार आहोत. भारतीय स्थलनिर्देशांक नकाशांचे प्रकार हे विविध प्रकारे आणि मालिकेमध्ये वर्गीकृत झालेले पाहायला मिळतात. यामध्ये दक्षिण आशियाई देशांचे नकाशे, आंतरराष्ट्रीय नकाशा मालिका, 3 भारत व शेजारी देशांचे नकाशे, 4 भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे, 5 नगर किंवा शहर मार्गदर्शक नकाशे आणि शेवटचं कार्ट इंटरनॅशनल नकाशा मालिका अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहता येतात. यामध्ये याचं स्पष्टीकरण हे पुढील प्रमाणे आपल्याला करता येऊ शकतं. नंबर 1 दक्षिण आशियाई देशांचे नकाशे. दक्षिण आशिया खंडातील विविध देशांकरिता या नकाशांची निर्मिती केल्या गेल्यामुळे या नकाशा मालिकेला दक्षिण आशियाई नकाशा मालिका असे म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने सिंगापूर, इराण, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश किंवा म्यानमार, भारत, चीन इत्यादींचा समावेश होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या नकाशांचे प्रमाण हे एकास 2 लाख इतके असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर नकाशांचा विस्तार हा 8 अंश अक्षवृत्त ते 12 अंश रेखावृत्त असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 2 आंतरराष्ट्रीय नकाशा मालिका. या नकाशांची निर्मिती आंतरराष्ट्रीय मांडणीवरून केलेली आहे आणि म्हणून या नकाशांना दशलक्षी नकाशे असे देखील म्हटलेले आपल्याला पाहायला मिळतात. या नकाशांची निर्मिती आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणावर केलेली आहे आणि या नकाशांचं प्रमाण हे एकास 1 लाख इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या नकाशांचा विस्तार 4 अंश अक्षवृत्ते व 6 अंश रेखावृत्त असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 3 भारत व शेजारील देशांचे नकाशे. या प्रकारच्या नकाशांमध्ये भारत व शेजारील राष्ट्र बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार किंवा ब्रह्मदेश आणि पाकिस्तान इत्यादींचा समावेश होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या नकाशांचे प्रमाण सर्वसाधारणपणे एकास 1 लाख इतके असलेले आपल्याला पाहायला मिळतं. नकाशाचा विस्तार हा 4 अंश अक्षवृत्त ते 6 अंश रेखावृत्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नंबर 4 भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे हे विविध कारणांसाठी उपयुक्त आहे. हे नकाशे सर्वसामान्य नकाशांपेक्षा वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या नकाशांमध्ये एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक इथे आपल्याला दाखवलेला दिसून येतो. हे घटक विविध प्रकारचे सांकेतिक चिन्हे आणि खुणा यांनी दर्शविलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये रंग पद्धती या वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ शेतीसाठी पिवळा रंग, जंगल किंवा अरण्य हिरवा रंग, जलप्रणालीसाठी निळा रंग, रस्ते आणि लोकवस्त्या यासाठी लाल रंग वापरला जातो. नगर किंवा शहर मार्गदर्शक नकाशे. कोणत्याही देशातील महत्त्वाच्या शहरासाठी आणि पर्यटनासाठी या प्रकारच्या नकाशांची निर्मिती केली जाते. या नकाशांचं प्रमाण हे एकास 250 मीटर आणि नकाशाचा विस्तार हा 5 मिनिट अक्षवृत्ते ते 5 मिनिट रेखावृत्ते असा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू.